प्रकाश आंबेडकर सोलापूरमधून निवडणूक लढणार असल्याची माहिती या क्षणाची आपल्याला मिळत आहे। तर याच पार्श्वभूमीवर अकोल्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या चर्चेमध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं होतं आणि आता अकोल्यातल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा या संदर्भात पुनरुच्चार करण्यात आलाय। प्रकाश आंबेडकर सोलापूरमधून निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे। त्यांनी न्यूज 18 लोकमतच्या चर्चेत हे स्पष्ट देखील केलं होतं आणि आता पुन्हा एकदा अकोल्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यांचा पुनरुच्चार केलाय। तर सुशीलकुमार शिंदेंविरुद्ध आता प्रकाश आंबेडकरांची लढत या ठिकाणी सोलापूरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि आता बघत पुढची बातमी, देव तारी त्याला कोण मारी असाच काहीसा प्रत्यय मनमाड रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना आलाय। आईसोबत चालती ट्रेन पकडत असताना 8 वर्षीय चिमुकली खाली पडून प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मध्ये अडकली। मात्र एका प्रवाशानं प्रसंगावधान राखून तातडीनं साखळी ओढली आणि गाडी थांबवली आणि ड्युटीवर असलेले आरपीएफ जवान आणि कुली यांनी घटनास्थळी धाव घेऊन या मुलीला बाहेर काढलं। गाडी आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्यानं मुलीला दुखापत तर झाली, मात्र तिचा जीव वाचलाय। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून गाडी भुसावळला गेल्यावर या मुलीवरती प्राथमिक उपचार करण्यात आले। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आपण पाहतोय। तर तिथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलेली ही दृश्य आपण पाहतोय। काळजाचा थरकाप उडवणारी। बब्बू शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत। बब्बू, खरं तर मृत्यूच्या दाढेतून या मुलीला वाचवले असंच म्हणावं लागेल। सध्या या मुलीची प्रकृती कशी आहे आणि एकूणच कसा थरार सगळा हा मृत्यूचा रंगला होता या ठिकाणी? ही जी 8 वर्षाची मुलगी आहे ती आपल्या आई आजोबा आणि आजी सोबत महाड येथील आहे ते आणि ते जबलपूरला जात असताना गाडी मनमाडला आली। मनमाडला गाडी थांबल्यानंतर हे आई लेकी दोघी खाली उतरले आणि शौचालयात गेले। शौचालयातून असताना गाडी सुरू झाली। यांनी धावत गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, पण अचानक दोन्ही आई आणि मुलगी दोन्ही पडले आणि मुलगी ही प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मध्ये अडकलेली होती आणि आई बाजूला पडली। तातडीने लोकांनी गाडी थांबवली आणि त्या अडकलेल्या मुलीला बाहेर काढलं। सध्या ती मुलगी सुखरूप आहे, पण तिच्यावर उपचार सुरू आहे। भुसावळला गाडी गेल्यानंतर तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले, कारण इथे उपचार करण्यास त्यांनी नकार दिला, कारण पुढे जायचं असं म्हणत त्यांनी गाडी जेव्हा भुसावळला गेली तिथे डॉक्टर बोलवलं आणि ती मुलगी सुखरूप आहे। विशेष म्हणजे आरपीएफ कुली आणि प्रवाशांनी वेळीच मदत करून त्या मुलीला धरलं म्हणून तिचा जीव वाचला। अगदी बब्बू, आरपीएफ जवानाचे खरं तर खूप सारे धन्यवाद म्हणावे लागेल। वेळोवेळी खरं तर जीव धोक्यात घालून अशा प्रकारे तुम्ही गाडी पकडू नका असं सांगितलं जातं, मात्र माणसं तरी सुद्धा ही चूक करताना आपल्याला बघायला मिळतात। धन्यवाद या माहितीसाठी। भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यातल्या निष्ठी गावाजवळ ट्रक आणि टिप्परचा भीषण अपघात झालाय। तर या अपघातात टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झालाय। टिप्पर रेती भरून पवनीकडून नागपूरकडे जात असताना निलजकडून पवनीकडे येणाऱ्या ट्रकची समोरासमोर टक्कर झाली आणि या अपघातात ट्रक चालक गंभीररित्या जखमी झाला, ज्याला भिवापूर रुग्णालयात दाखल करण्यात आलाय।